लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणारे सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि हा संदेश जर तुम्हाला आवडला तर माझी आपणातील प्रत्येकाला विनंती आहे की कृपया तुम्ही हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवावा, शेअर करावा, लाईक करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळत राहावे म्हणून कृपया तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक्यू अँड गॉड ब्लेस यू। आज आम्ही एका महत्वाच्या विषयाकडे आमचे लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, फाटलेल्या पडद्याचे महत्व काय, सिग्निफिकन्स ऑफ टॉर्न वेल। अर्थात प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर ज्या वेळेला देहामध्ये अस्तित्वात होता त्यावेळेला यरुशलेमेचे मंदिर होते। त्या मंदिराचे 3 भाग होते। एक भाग अंगण ज्यामध्ये सर्व इस्रायलाचे 12 घराणे येत होते। अंगणामध्ये बलिदान यज्ञ केले जात होते। देवाची उपासना भक्तीसाठी सर्व इस्रायल येत होते। त्यानंतरचा भाग होता पवित्र स्थान ज्याला होली प्लेस म्हणत होते। यामध्ये याजक आणि लेवी हे फक्त सेवा करण्यासाठी येत होते। त्यानंतर मंदिराचा तिसरा आणि अति महत्वाचा भाग होता ज्यामध्ये विश्व निर्माण करता देव यहोवा हा स्वतः कराराचा कोश यामध्ये वास करीत होता। आणि अशा प्रकारे यरुशलेमेतील मंदिराचे हे 3 भाग होते। असे हे मंदिर ज्यात 2 पडदे होते, अंगण आणि पवित्र स्थान याला विभागणारे, पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान यालाही विभागणारे एक दुसरा पडदा होता। जेव्हा प्रभू येशूने आपले पवित्र रक्त काल्वरी वरील ठिकाणावर सांडले त्यावेळेला तो पडदा वर पासून खालपर्यंत फाटला। आणि आज आम्ही सर्व याच विषयाकडे आमचं लक्ष लावणार आहोत। हा विषय नक्की काय आहे, हा पडदा कसा काय फाटला, हा कोणी फाडला आणि हा फाडला तर याचे महत्व काय आहे, आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांसाठी ते आज आम्ही अभ्यासणार आहोत। म्हणून आपणांतील प्रत्येकाला माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। मत्तेकृत शुभवर्तमान याचा 27वा अध्याय आणि याचा 45 ते 55 वचन मी वाचत आहे। मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबकथनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला। तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकाने हे ऐकून म्हटले, तो एलियाला हाक मारतो। मग त्यांच्यातून एकाने लागलेच धावत जाऊन स्पंज घेतला व तो आंबेने भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखावयास दिला। इतर म्हणाले, असू दे, एलिया त्याचा बचाव कराव्यास येतो की काय हे आपण पाहू। मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला। तेव्हा पहा पवित्र स्थानांतील पडदा वर पासून खालपर्यंत फाटून दुभांगला, भूमी कापली, खडक फुटले, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जनांची शरीरे उठविली गेली। ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थडग्यांतून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले। शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व खरोखर हा देवाचा पुत्र होता असे म्हणाले। तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून हे पाहत होत्या, त्या येशूची सेवा करीत गालिलाहून त्याच्या मागे आल्या होत्या। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देऊ आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करू। आमेन। प्रभू येशूच्या मृत्यूच्या वेळेला अनेक घटना घडल्या। त्यांतील एका घटनेकडे आपण सर्वांचे लक्ष आज मी वेधू इच्छितो आणि तो विषय आहे यरुशलेमेतील मंदिरातील पडदा जो फाटला त्याचे महत्व काय।
फाटलेल्या पडद्याकडे मी आपणा सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो. हा पडदा म्हणजे नक्की कशाला दर्शवितो? देवाने मनुष्याला आपल्या स्वरूपात बनविले होते. त्यावेळेला कोणताही पडदा देव आणि त्याची लेकरे यांच्यात नव्हता. देवाची मनुष्यांबरोबर सुंदर सहभागिता होत होती, कारण पाप नसल्या कारणाने कोणताच पडदा त्यांच्यामध्ये नव्हता. कोणते बंधन नव्हते, अडचण नव्हती. मनुष्य व देवाला कोणतीच गोष्ट विभक्त करणारी नव्हती. अर्थात त्यांच्या आड काहीच नव्हते. त्यांच्यामध्ये आड भिंत नव्हती. ते फार आनंदात होते. देवाने आदम आणि हव्वा यांना पृथ्वीवर सत्ता करण्याचा अधिकार दिला होता, असे उत्पत्ती 1:27 आम्हाला म्हणते. म्हणून पृथ्वी आणि स्वर्ग यांचं दळणवळण चालू राहत होतं अमर्यादित वेळा. ते अनंतांतून अनंतात जाऊ शकत होते. स्वर्गात आणि पृथ्वीवर देवाच्या या कुटुंबात फार आनंद होता. परंतु एके दिवशी असं काहीतरी घडलं की अचानकपणे या जगामध्ये पापाचा प्रवेश झाला. ज्या झाडाविषयी देवाने आज्ञा दिली होती की यांतून खाऊ नका, तेच बरा वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड, यांतून त्यांनी खाल्ले. हे झाड प्रत्यक्ष भौतिक झाड नव्हते, हे प्रतिकात्मक झाड होते. देवाच्या आज्ञेनुसार त्या बऱ्या वाईटाच्या ज्ञान करून देणाऱ्या झाडापासून त्यांना दूर राहणे होते. परंतु हव्वेमध्ये मोह निर्माण झाला की जरा स्पर्श करून तरी पाहावं. खाणार तर नाही पण बघते तरी. परंतु येथेच तर सर्व गडबड झाली. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही दिले व त्याने ते खाल्ले. दोघांनीही देवाचा नियम तोडला. अर्थात हे काही सफरचंद म्हणजे ॲपल नव्हते. ते झाड आंधळे, नग्न, लाचार व दरिद्री करणारे होते. भयानक झाड होते ज्यांतून त्यांनी खाल्ले, आणि हे फार मोठे पाप होते. त्यामुळे ते खाताच नग्न झाले. आध्यात्मिक आणि भौतिक अयम विभागून गेले त्या पडद्याद्वारे. देव नेहमीप्रमाणे बागेत आदम आणि हव्वा यांना भेटण्यास आला. ह्या अगोदर आदम आणि हव्वा फार आनंदात देवाला भेटत होते, कारण त्यांच्यामध्ये कोणती आडभिंत नव्हती, पडदा नव्हता. स्वर्ग आणि पृथ्वीचं पण नातं एक होतं. त्यामुळे मनुष्याला देवाजवळ जाणे सहज शक्य होते. परंतु जशी जर्मनी, पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी यांचे 2 भाग झाले व ज्या वेळेला ती भिंत घालण्यात आली, त्यावेळेला कुटुंबातील जे व्यक्ती पूर्वेकडे गेले होते ते पूर्वेकडे राहिले आणि जे पश्चिमेकडे गेले होते ते पश्चिमेकडे राहिले. अगदी असेच स्वर्ग आणि पृथ्वी ही विभक्त झाली. देव आणि मनुष्य विभक्त झाले. नाते तुटले. संपूर्ण सृष्टी नश्वरतेच्या दास्यात अडकली. संपूर्ण सृष्टीचे 2 भाग बनले, एक अंधकाराचा भाग आणि एक प्रकाशाचा. देवाचा प्रकाश मनुष्याच्या जीवनातून निघून गेला आणि संपूर्ण जग अंधकारात आणि गोंधळात सापडले. आज स्वर्गीय दूत आमच्या सभोवती फिरत आहेत, परंतु आम्ही पाहू शकत नाही, कारण आमच्यात आणि त्यांच्यात एक पडदा आहे. विश्वासणाऱ्या निवडलेल्या व्यक्तींचे आध्यात्मिक शरीरही त्यांच्या बाजूला आहे, परंतु पडदा आहे. ज्या दिवशी स्वर्गारोहण होईल, पहिले पुनरुत्थान होईल, त्या दिवशी हा पडदा काढला जाईल आणि विनाशी अविनाशीपणात बदलले जाईल. अर्थात पापाने आम्हाला विभक्त केले. आड भिंत निर्माण झाली. पडदा आमच्यात आणि देवामध्ये आला. आध्यात्मिक आयाम आणि भौतिक आयाम यामध्ये पडदा आला. परंतु खरं पाहता एका पित्याला त्याच्या लेकरापासून विभक्त करता येऊ शकत नाही. स्वर्ग आणि पृथ्वी यांनाही वेगळं करता येऊ शकत नाही. कारण असे जर झाले तर ज्या देवाने सर्व बनविले तो अयशस्वी झाला असे होईल व या जगामध्ये सैतानी शक्ती देवापेक्षा फार मोठी आहे असे वाटेल. काय मनुष्य देवापासून कायमचा विभक्त झाला काय? नाही. आम्हा मनुष्याला देवापासून विभक्त करण्याची कोणतीच शक्ती या जगात अस्तित्वात नाही. कारण देवाने आपल्या लेकरांना कधीच टाकले नाही. कारण ती त्याची लेकरे, त्याचे अंग आहेत आणि त्यांच्यावर त्याचे प्रेम आहे. प्रियजन हो, सैतानाला काहीही करू द्या देवाच्या सृष्टीवर, पण देवाच्या लेकरावर देवाचे जे अगाध प्रेम आहे ते कधीही थंड होऊ शकत नाही. अर्थात देवाने हे नाते तोडले नव्हते. आम्ही मनुष्याने देवाचे नाते पापामुळे तोडले. उधळ्या पुत्राविषयी गोष्ट आम्हाला लूक 15 मध्ये आढळते, जेथे पिता आणि पुत्र दर्शविलेले आहेत. अर्थात त्या वडिलांना 2 पुत्र होते आणि आम्ही पाहत आहोत की ते पुत्र जे होते हे आनंदी वातावरणात होते. त्याच्या पित्याच्या राज्यात आनंदात सुखी जीवन जगत होते. धाकटा मुलगा आपल्या बापाला म्हणतो, मला माझ्या हक्काचे माझा वाटा मला द्या. अर्थात तो कंटाळला होता. त्याला पित्याचे राज्य सोडून जाण्याची इच्छा निर्माण झाली होती.
सैतानाने त्याला खेचले होते मित्रांच्या द्वारे, कुसंगतीद्वारे. एदेनेमध्ये सर्प जसा मोह घालत होता तशीच ही सैतानाची चाल होती. सैतान वेगवेगळ्या प्रकारे येतो, वेगवेगळ्या रूपात, परंतु आम्ही आमच्या पित्याबरोबरच राहायला हवे. त्या पित्याची इच्छा नव्हती की त्याच्या पुत्राने त्याच्यापासून दूर जावे. पित्याला फार वाईट वाटले, कारण त्या पित्याजवळ फार प्रेम होते. पूर्ण अनुग्रह याने तो पूर्ण होता. अर्थात आपल्या पुत्रावर त्याची ओढ होती, अटॅचमेंट होती. अशा प्रकारे त्यांचे हृदय एकमेकाशी बांधलेले होते. परंतु आम्ही पाहत आहोत, मुलाने आपल्या वडिलांचे हृदय तोडून टाकले. प्रियजन हो, हे आमचं चित्र आहे. आम्ही देवाला दोष देऊ शकत नाही, कारण हे आमचे निर्णय आहेत. तो पिता देवाला दर्शवितो जो अतिशय दुःखी झाला, त्याचे हृदय तुटले व तो पुत्र विभक्त झाला, दूर देशी निघून गेला, आपल्या पित्याला सोडून निघून गेला. सैतानाला वाटले की आता मी यांना विभक्त केले खरे, आता हा कधीही परत येणार नाही. सैतान त्याला सांगू लागला की तू त्या पित्याजवळ कधी जाऊ पण नको. सैतान हेच करीत आलेला आहे. तो आंधळे करीतो, दरिद्री करीतो, गरीब करीतो, लाचार करीतो आणि म्हणतो परमेश्वर आता तुला कधीच स्वीकारणार नाही. तुला फार लाजिरवाणी वाटेल त्याच्याकडे परत जायला, तो तुझ्याकडून हिशोब घेईल. परंतु प्रियजन हो, खरे हे आहे की प्रत्येक परमेश्वराचे पुत्र कन्या परमेश्वराच्या चरणी येणारच. सैतानाने जर तुमच्याही जीवनात असे काही केले असेल तर आम्हाला आमच्या पित्याकडे परत येण्याची अत्यावश्यकता आहे. कदाचित तुम्ही आपल्या पित्याचे घर विसरले असाल, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो, तो प्रत्येक दिवशी तुमची आठवण करीत आहे. तुम्ही विसरलेले आहात त्या देवपित्याला, परंतु तो तुम्हाला विसरलेला नाही. ही उधळ्या पुत्राची गोष्ट तुमची आणि आमची गोष्ट आहे. आम्ही त्या ठिकाणी आनंदात देवाच्या घरी त्या सहभागितेत होतो, परंतु आम्ही त्याचे राज्य सोडून या जगात पापमय स्थितीत आलो. आम्ही देवाचे हृदय तोडले आणि आमचे नाते आम्ही तोडून टाकले. आमच्यात आणि देवामध्ये आडभिंत निर्माण झाली. देवाचे हृदय तुटले होते ही गोष्ट खरी, आणि देव फार वेदनेत होता. अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आपणातील सर्वांना माझी विनंती आहे, कृपया तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. देव हा सत्य व न्यायी देव आहे आणि त्याने म्हटले की पापाची मजुरी मृत्यू आहे. तो देव असल्याने न्याय त्याच्याकडे होता. तो देव एदेनमध्ये आला तेव्हा फार मोठी गर्जना होत होती, कारण आता न्याय होणार होता. सगळी जागा हादरू लागली. त्यावेळेला आदम आपल्या पत्नीबरोबर बागेत लपला होता. तेच आदम आणि हव्वा होते, परंतु आता देवापासून पळू इच्छित होते. काय झालं? ते देवाला भेटण्यास कधी घाबरत नव्हते. ते कधीच देवापासून पळाले नव्हते, परंतु आता त्यांना देवापासून पळण्यास वाटत होते, कारण त्यांनी देवाचा आवाज बागेत ऐकला व देवाचा आवाज बागेत गरजत होता. जरी देव हा न्यायी देव आहे, तरी त्याच्याकडे पूर्ण अनुग्रह आणि अमर्याद प्रेम आहे. देव एदेन बागेत आला तेव्हा तो रडत आहे, आदमा तू कुठे आहेस? अर्थात आपले पुत्र आणि आपली कन्या यांना तो शोधत आहे. अर्थात तो त्यांच्या आध्यात्मिक अवस्थेबद्दल बोलत होता की तू कुठे आहेस, तुम्ही हे काय केले? परंतु तो लपला होता. त्यांनी काहीतरी बनवले होते आपल्या स्वतःला लपविण्यासाठी. त्यांनी अंजिराची पाने आपली नग्नता झाकण्यासाठी बनविली होती, परंतु ते लपले जाऊ शकत नव्हते. आम्ही काहीही लपवू शकत नाही. त्यांनी देव आणि मनुष्य यांच्यामध्ये एक पडदा तयार करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांनी हा विचार केला की देव आम्हाला न पाहो, म्हणूनच ते देवाला भेटू इच्छित नव्हते, कारण त्यांची देवाची सहभागिता तुटली होती. त्यांची स्वतंत्रता निघून गेली होती, त्यांचे सुख निघून गेले होते, त्यांचा आनंद निघून गेला होता, त्यांचा आशीर्वाद निघून गेला होता, त्यांचा अधिकार निघून गेला होता. प्रियजन हो, गुलामीमध्ये, पापाच्या आणि सैतानाच्या गुलामीत ते सापडले होते. त्यांच्या जीवनामध्ये गोंधळ निर्माण झाला. स्वर्गीय गौरव आणि वैभव निघून गेले. एदेने देवाने मनुष्यांना उत्पत्ती 3:15 या वचनात अभिवचन दिले की एक दिवस येईल जेव्हा देव स्वतः पुत्र बनेल, मनुष्य बनेल आणि तोच मुक्ती देईल. एदेनेच्या पूर्वेकडील फाटकांतून घालविण्यापूर्वी त्यांना देवाने चांबड्याची वस्त्रे दिली, म्हणजे त्यांना नग्न बाहेर घालविले नाही की त्यांची लाज झाकली जाईल. हा देवाने तात्पुरता उपाय त्यांना दिला. आणि त्या फाटकाजवळ 2 करुबीम ठेवले जे अग्निरूपी तरवारीसह होते, यासाठी की जीवनाच्या झाडाची राखण करावी. आदम आणि हव्वा हे जणू काही गेटमधनं बाहेर पडलेले होते, परंतु आता
एकटे पडले होते आणि देवाचे ते सुख, समाधान, आनंद यांतून ते पूर्ण विभक्त झाले होते. त्यांना पुन्हा देवाकडे जाण्याची इच्छा निर्माण झाली, परंतु एदेन बागेचे फाटक हे मनुष्यांसाठी पडदा बनले, कारण त्यांतून कोणी आता प्रवेश करू शकत नव्हता. जरी देवाच्या हृदयात इच्छा होती, परंतु आता ते भेटू शकत नव्हते. त्यावेळेला देवाने तो मार्ग बनविला नाही, कारण देव प्रत्येक गोष्टी एका नियुक्त वेळी करीतो. आदामाद्वारे पुष्कळ पिढ्या, संतान हरवली गेली. पहिल्या आदामाद्वारे आम्ही एदेनेच्या फाटकांतून घालविण्यात आलो होतो, परंतु शेवटचा आदाम येशू ख्रिस्ताद्वारे एदेनेच्या पूर्वेच्या फाटकांतून पुन्हा एदेनेत जाणार आहोत. ही महान आशा ख्रिस्ताच्या वधूसाठी आहे. देवाला आपल्या लोकांबरोबर राहायचे होते, म्हणून देवाने आपल्या कराराच्या लोकांबरोबर, इस्रायल लोकांबरोबर मोशेद्वारे, नियमशास्त्राद्वारे करार केला आणि देवाने त्यांना जे मंदिर दिले होते त्या मंदिरात ते भक्ती करीत होते. स्वतः विश्व निर्माण करता यहोवा देव याचे पृथ्वीवरील राहण्याचे ठिकाण हे यरुशलेमेतले पवित्र मंदिर होते, ज्याच्या परमपवित्र स्थानातील कराराच्या कोशात देवाची परमपवित्र उपस्थिती होती. आणि तिसरा भाग परमपवित्र स्थान, ह्यामध्ये वर्षांतून एकदाच प्रायश्चित्ताच्या सणाच्या दिवशी प्रमुख याजक म्हणजे मुख्य याजक हा मात्र प्रवेश करीत होता रक्त घेऊन. आणि तो प्रवेश करताना मृत्यूचे भय प्रत्येक महायाजकाला होते, कारण देवाच्या अतिपवित्र उपस्थितीत कोण जाईल. पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान याला विभागणारा एक पडदा होता. हा पडदा फार सुंदर डिझाईनचा होता. 60 फूट उंचीचा आणि 30 फूट रुंदीचा आणि जवळजवळ 3 ते 4 इंच जाडीचा असा हा पडदा होता. हा फारच वैभवी पडदा होता. हा दिसण्यामध्ये राजकीय वस्त्राचा भासत होता. या पडद्यावर करुबाचे चित्र होते, जे एम्ब्रॉयडरी केलेले होते. अशा प्रकारे हा पडदा टांगविण्यात आला होता. तेथे मजबूत भिंत का बरे करण्यात आली नव्हती, ह्यामागेही देवाचा संकल्प होता. देवाला धन्यवाद असो की त्याने तो पडदा बनविला, भिंत बनविली नाही. हा पडदा टांगलेला होता आणि कधीही तो उघडला जाऊ शकत होता. हा पडदा दाखवित होता की देव आणि मनुष्य यांच्यामध्ये पडदा आहे. पापामुळे विभक्तपणा आला आहे, परंतु हा पडदा कायमस्वरूपी नाही. हालेलुया. देवाला कोटी कोटी धन्यवाद याबद्दल मला फार आनंद वाटतो, कारण हा पडदा थोड्या काळासाठीच होता. देवाने आपल्या पूर्वज्ञानाने पाहिले होते की तो स्वतःच तो पडदा काढून टाकील. हा संकल्प त्यानेच जगाच्या स्थापने अगोदर आखला होता, जेव्हा कोकरा मरण पावला, यासाठी की आम्हाला पूर्णतः मुक्ती मिळवून देवाच्या जवळ आणावे. अर्थात या सर्व गोष्टी इब्री लोकासपत्र 10व्या अध्यायातल्या पहिल्या वचनाप्रमाणे छाया होत्या. अर्थात जे रक्त, प्राण्याचे, गोऱ्याचे रक्त, ते मनुष्यांची पापे नष्ट करू शकत नाही, असे आम्हाला इब्री लोकासपत्रात आढळते. ते प्राण्यांचे बलिदान केलेले रक्त जरी मनुष्यांच्या जीवासाठी प्रायश्चित्त करीत होते, तरी त्यांची पापे मात्र पुसू शकत नव्हते, ते झाकू शकत होते. पापाचे अस्तित्व तसेच राहत होते. म्हणूनच आमच्यासाठी एक देवाचा कोकरा बनून देव स्वतः मानव स्वरूपात आला, आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला योहानाने पाहिले यार्देन नदीजवळ आणि म्हटले, हा पहा देवाचा कोकरा, जगाची पापे हरण करणार. देव जो शब्द तो देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आणि आम्ही जाणतो तो अनुग्रह आणि सत्य आणि परिपूर्ण होता, प्रेमाने परिपूर्ण होता. आणि कलेसे 2:9 म्हणते की येशू ख्रिस्ताच्या देहात देवाचे संपूर्ण देवत्व मूर्तिमान वास करीते. अर्थात संपूर्ण देवत्व येशू मध्ये उतरले होते. तो येशू आमच्यासाठी मानव बनून आला. तो ख्रिस्त जो खडक त्याला हाणण्यात येत नाही, तिथपर्यंत काय फायदा. गव्हाचा दाना जर जमिनीत पडून मरत नाही तर काय फायदा. अगदी तसाच ख्रिस्त येशूचाही या जगात येऊन काही फायदा नव्हता, जिथपर्यंत तो मरत नाही. कारण तो मरत नाही तर आम्हाला अनंत जीवन मिळू शकत नाही. त्याला ठेचण्यात येत नाही तर आम्हाला काहीच फायदा मिळत नाही. म्हणून त्याला ज्या दिवशी ठेचले आणि त्याने प्राण सोडला, त्याच वेळेला पडदा फाटला. अर्थात प्रभू येशूने पवित्र रक्ताचे बलिदान केले, आणि त्या रक्ताशिवाय परमपवित्र स्थानात कोणीही महायाजक जाऊ शकत नव्हता. देवाने तो पडदा फाडून टाकला. इफिसकरासपत्र 2 अध्यायाच्या 13 आणि 14 वचन मी वाचत आहे. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता
ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाले आहात. ख्रिस्ताने काल्वरीवर प्राण सोडला, आपलं रक्त दिलं. रक्त देताच एकच परिपूर्ण असं बलिदान केलं गेलं. यापुढे कोणत्याच अर्पणाची मानवांना गरज लागणार नाही. असे परिपूर्ण अर्पण ख्रिस्ताने केले. जे वचन 14 म्हणते, कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघांस एक केले आणि मधली आड भिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्यांनी शांती प्रस्थापित करावी. येथे सर्वात महत्वाची गोष्ट घडली, आड भिंत काढून टाकली. देव आणि मनुष्यातील येशू ख्रिस्ताने स्वर्गीय पित्याबरोबर अखिल मानव जातीचा समेट करण्यासाठी आपले अर्पण केले. पडदा फाटला तेव्हा देवाने पहिली गोष्ट दाखविली की मनुष्य आणि देव एक झाले आहेत. आमचे देवाबरोबर जे वैर होते आणि ते वैर पापामुळे निर्माण झाले होते आणि ते वैर येशू ख्रिस्ताने मिटवून टाकले. तिसरी गोष्ट या ठिकाणी घडली ती ही की स्वतःच्या ठाई म्हणजे ख्रिस्त येशूच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. अर्थात या ठिकाणी एक नवा मानव निर्माण होतो. जुना मनुष्य हा आदामापासून आलेला आहे. जे तुम्ही आणि आम्ही नैसर्गिक देह स्वभावाचे आहोत ते जुन्या मनुष्याला दर्शविते आणि आम्ही आदामाचे बीज म्हणून आलो या जगात जन्माला. परंतु ख्रिस्त हा शेवटचा आदाम. या पृथ्वीवर फक्त दोनच कुटुंबे ओळखली जातात. आदामापासून आलेले सर्व आदामात मरतात, पण ख्रिस्तापासून जे आलेले आहेत ते मृत्यूवर विजय मिळवितात. म्हणून एक नवा मानव याला म्हटलेला आहे नवीन सृष्टी. म्हणून आम्ही 2 Corinth 5व्या अध्यायातल्या 17व्या वचनात पाहतो की जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. अर्थात देवाने आम्हा मनुष्यांचा स्वीकार करून एक नवा मानव निर्माण केला. हा नवा मानव देवाशी सदृश्य असलेला आहे. नवा मानव म्हटलेला आहे, पुन्हा जन्मने म्हटलेले आहे, नवा जन्म म्हटलेले आहे. यासाठी की आम्ही देवाचे पुत्र व्हावे, देवापासून आमचा जन्म व्हावा. देव अविनाशी बीजाचा आहे, आम्ही देवापासून अविनाशी बीजाचे बनावे. आणि प्रियजन हो, येशूचा देह हा खास बनविण्यात आला होता. आमची पाप स्वतःवर त्याने घ्यावी. आणि 2 Corinth 5व्या अध्यायातल्या 21 वचनात म्हटलेले आहे, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला आमच्यासाठी पाप असे केले. येशू पाप झाला, येशू मेला तेव्हा पाप मेले, येशूला पुरले तेव्हा पाप पुरले गेले. येशू जिवंत झाला तेव्हा आमच्यासाठी जीवन आणले. ध्यानात घ्या, येशूने आमचा शाप घेतला, येशूने आमची पाप घेतले. आणि येथे अति महत्वाची घटना घडली ती ही, बैलाचे बकऱ्यांचे रक्त अर्पिण्यात येत होते, परंतु ते पापे दूर करू शकत नव्हते. आम्ही स्तोत्र 32 1 आणि 2 वचन पाहिले तर आम्हाला आढळेल, ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घालण्यात आलेले आहे ते धन्य. अर्थात प्रियजन हो, जुन्या करारात अपराध प्राण्यांच्या बलिदानाद्वारे पांघरुणाखाली झाकले जावे तसे झाकण्यात येत होते. पांघरुण काढू तर आम्हाला कळेल पाप आहेच, परंतु हे पापमोचन येशू ख्रिस्ताच्याच रक्ताने होऊ शकत होते. कारण येशूचे रक्त योसेफाचे रक्त नव्हते, मरियेचे रक्त नव्हते, यहुदी रक्त नव्हते, ते रक्त देवापासून आले होते. म्हणून येशूचा जन्म मानवाप्रमाणे लैंगिक रीतीने झालेला नव्हता, पवित्र आत्म्याने मरियेवर छाया करून झाला असल्या कारणाने त्याच्यात जे रक्त होते ते अखिल मानव जातीच्या पापांचे मोचन करण्याची शक्ती त्या रक्तात होती. अशा प्रकारचे रक्त या संपूर्ण विश्वात कोणामध्येही अस्तित्वात नव्हते आणि कोणात अस्तित्वात होऊ शकत नाही. म्हणून ते रक्त काल्वरीवर सांडण्यात आले आणि देवाने त्या रक्ताच्या बलिदानाचा स्वीकार करताच पडदा फाडून दाखविले की मनुष्यांच्या पापासाठी पापमोचन सिद्ध झाले. मी मनुष्यांचा स्वीकार करायला तयार आहे. आता मनुष्य देवाच्या परम पवित्र उपस्थितीत जाऊन देखील मृत्यू पाहू शकत नाही. इब्री 4 अध्याय 16 वचन म्हणते,
तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. कोणतं हे कृपेचं राजासन? जिथे आमच्यासाठी नवीन कराराद्वारे येशूच्या पवित्र रक्ताद्वारे कृपा ओतली गेली आणि या कृपेमुळेच ज्या आमची लायकी नाही त्या आम्हाला देवाने स्वीकारली. आणि त्याचे पडसाद स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वी खाली तिन्ही ठिकाणी उमटले. सैतान घाबरला आणि त्याने पाहिले की हे काय झाले. त्याला वाटले येशूला मारून तो जिंकला, परंतु येशूच्या रक्ताने आम्हासाठी विजय मिळविला. प्रियजन हो, सैतान आणि अख्खा नरक येशूच्या रक्ताला थरथरा कापतो. आम्हा मनुष्यांसाठी अनंत जीवनाचा मार्ग बनविला. या जगातील सर्व पाप्यांसाठी मार्ग खुला झाला. कोणी कितीही पापी असो, आज तो देवाजवळ जाऊ शकतो येशूच्या रक्ताद्वारेच. सैतान म्हणतो, अरे तेथे जाऊ नकोस, परंतु त्याला तुम्ही सांगा, माझ्याकडे देवाच्या कोकऱ्याचे रक्त आहे, मी त्याचा स्वीकार केला आहे, त्याचे रक्त माझ्या हृदयावर लावले गेलेले आहे. हालेलुया. शलमोनाचं मंदिर ज्या वेळेला बांधलं गेलं तेव्हा देव स्वतः विश्व निर्माण करता देव त्याची वस्ती त्या ठिकाणी शेकेना ग्लोरी म्हणजे अशा प्रकारच्या गौरवाने, ढगांनी तो देव त्या मंदिरात उतरला की याचकांना सेवा करता येईना. त्याचे वैभव एक अद्भुत वैभव होते, कारण राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, विश्वाचा निर्माण करता देव त्या मंदिरात वास करीत होता. परंतु येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वेळेला अद्भुत घटना घडली. हा पडदा स्वतः विश्व निर्माण करता देव जो यरुशलेमेतील पृथ्वीवरील एका भौतिक मंदिरामध्ये वास करीत होता त्याने स्वतःहून फाडला. अर्थात हा जाड पडदा कोणी मनुष्य फाडू शकत नव्हता. देवाने हा पडदा वरपासून खालपर्यंत फाडून टाकला. अर्धा फाडला नाही, पूर्णतः फाडून 2 भाग करून टाकले. यरुशलेमेतल्या मंदिरामध्ये याजक आणि लेवी काम करीत होते, जे आंधळे झाले होते. त्यांनीच मसीहाला अधर्मी लोकांच्या हाती ठार मारण्यास दिले होते आणि त्यांना माहित नव्हते की याच्या मृत्यूद्वारे काय होईल. परंतु आम्ही पाहतो की पडदा फाटलेला त्यांनी पाहिला. तेव्हा ते विचारात पडले, हे काय झाले? हे दाखवित होते की काल्वरीवर पापमोचन मनुष्यांना दिले गेले, अनंत जीवन दिले गेले, देवाचे नीतिमत्व मनुष्यांना दिले गेले. पडदा फाटला त्यावेळेला दुसरी एक महान घटना घडली आणि ती म्हणजे देवाने ते हाताने बांधलेले भौतिक मंदिर सोडून दिले. आता 2000 वर्षापासून देव कोणत्याही पृथ्वीवरील मनुष्यांनी बांधलेल्या भौतिक मंदिरामध्ये वास करीत नाही. देवाने स्वतः मनुष्याला आपले मंदिर बनविले. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि याचं वचन 16 आणि 17. तुम्ही देवाचे मंदिर आहात. पापमोचन झाल्याशिवाय कोणताही व्यक्ती देवाचे मंदिर बनू शकत नाही. पापमोचन झाल्यानंतर पवित्र आत्मा म्हणजे देवाचा आत्मा मनुष्यामध्ये येऊन वास करायला पाहिजे, तेव्हाच मनुष्य देवाचे मंदिर बनतो. नंतर आम्ही तिसरी गोष्ट पाहत आहोत. इब्री लोकास पत्र 9 अध्याय आणि याचं वचन 16 पासून मी वाचत आहे, वचन 18 पर्यंत. कारण मृत्यूपत्र असले की मृत्यूपत्र कर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे आवश्यक आहे. मृत्यू झाल्यावर मृत्यूपत्र अंमलात येते. कारण मृत्यूपत्र करता हयात आहे तोपर्यंत ते कधी अंमलात यायचे नाही. म्हणून पहिल्या कराराची ही स्थापना रक्ता वाचून झाली नाही. येथे हे वचन आम्हाला काय दाखवत आहे? मृत्यूपत्र. एखादा व्यक्ती आपली संपत्ती, आपले वतन मागे ठेवून जातो, तेव्हा ते कोणाला द्यावे याची इच्छा व्यक्त करण्यासाठी त्याला मृत्यूपत्र बनवावे लागते. आणि मृत्यूपत्र हे तो एखाद्या व्यक्तीकडे देऊन ठेवतो आणि तो सांगतो की माझा मृत्यू झाल्यानंतर हे पत्र वाचायचं आहे, माझे वतन कोणाला द्यायचे आहे ते सर्व यात मी माझी इच्छा पत्रात लिहिलेलं आहे. प्रियजन हो, हे मृत्यूपत्र येशू ख्रिस्ताने केलेला नवा करार आहे. प्रभू भोजनाच्या दिवशी वल्हांडण सण साजरा करीत असताना येशू ख्रिस्ताने नवीन कराराची स्थापना केली आणि त्यावेळेला त्याने आपल्या हाती प्याला घेऊन म्हटले की हे माझे नवीन कराराचे रक्त आहे, पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी सांडले जात आहे. अर्थात आम्ही त्यावेळेला ही गोष्ट पाहतो की येशू ख्रिस्ताने ही गोष्ट प्याला घेऊन म्हटले खरे, परंतु त्यावेळेला तो करार बनविला गेला. हा नवा करारच मृत्यूपत्र आहे. प्रभू भोजनाच्या दिवशी येशू ख्रिस्ताने हे शब्द म्हटले, परंतु
त्याने वास्तविक रक्त काल्वरीवर जेव्हा सांडले, मृत्यूपत्रकर्त्याचा मृत्यू झाला आणि त्या वेळेलाच नवीन करार एक्झिक्यूट झाला, म्हणजे अंमलात आला. आणि त्या वेळेला ही गोष्ट देवाने दाखविली की जुना करार देवाने बाद केला आणि नवीन कराराची स्थापना केली. नवा म्हणतात जुना हा जीर्ण झाला, जुना झाला. हा पडदा फाटून येशू ख्रिस्ताने हे दर्शविले की नवीन करार आता अस्तित्वात आलेला आहे, जुना करार संपुष्टात गेलेला आहे. या सर्व गोष्टी काल्वरीवर येशूने प्राण सोडला तेव्हा पडदा फाडून देवाने या गोष्टी आमच्यासाठी प्रगट केल्या. बायबलमध्ये देवाने आपले सर्व वचन थोडे इकडे थोडे तिकडे, थोडे इकडे थोडे तिकडे अशा प्रकारे ठेवलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या सर्वांबरोबर येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळलं तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.